आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। पार्किन्सन आजारावरील संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता। धुळ्याच्या आशिती देवरे यांची उल्लेखनीय कामगिरी। धुळे येथील SVKM NMIMS ग्लोबल विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फार्मसी अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अंतर्गत फार्माकोलॉजी विभागाने पार्किन्सन आजारावरील महत्त्वपूर्ण संशोधन करून आंतरराष्ट्रीय स्तरावर धुळे जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे। त्यांच्या लेख आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रकाशित झाला असून हा वैज्ञानिक क्षेत्रातील मोठा मानाचा टप्पा मानला जात आहे। या संशोधनात पार्किन्सन आजाराच्या सुरुवातीच्या अवस्थेत मेंदूमध्ये होणाऱ्या दाहजन्य बदलांचा सखोल अभ्यास करण्यात आलाय। संशोधकांनी उंदरांवरील प्रायोगिक मॉडेलचा वापर करून पार्किन्सनच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिसणारे जैविक बदल अधिक अचूकपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला असून TRPM3 या प्रथिनाची भूमिका आणि त्यावर आधारित भविष्यातील उपचारांच्या संभाव्य दिशाही अधोरेखित केल्या आहेत। हे संशोधन भविष्यात पार्किन्सन आजाराचे लवकर निदान, अधिक प्रभावी उपचार आणि नवीन औषधांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या संशोधनात आशिती ए देवरे, कामिनी आर सिरसाट, डॉक्टर समीर एन गोयल, डॉक्टर कार्तिक टी नाखाते आणि डॉक्टर संजय एन आठवले यांनी मोलाचे योगदान दिले। हे संशोधन भारत सरकारच्या आरोग्य संशोधन विभाग DHR व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR यांच्या संशोधन अनुदानातून पूर्ण करण्यात आले आहे। मूळचे मौजे मजदी, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथील रहिवासी तथा सध्या धुळे येथे वास्तव्यास असलेले श्री अनिल वसंत देवरे व सौ भारती अनिल देवरे यांची सुकन्या कुमारी आशिती ए देवरे हिने आपल्या सहकारी संशोधकांसमवेत केलेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधनामुळे देवरे कुटुंबासह धुळे जिल्ह्याचा गौरव वाढविलाय। आशिती देवरे यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून विज्ञान व संशोधन क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा युवा पिढीला या यशातून मिळत आहे। भविष्यातही त्या संशोधन क्षेत्रात अशीच उत्तुंग भरारी घ्यावी अशा शुभेच्छा सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक कैलास भदाणे।